कोण होईल मराठी करोडपती सीझन 3 च्या 14 नोव्हेंबरच्या एपिसोडमध्ये हजेरी लावली होती ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्त्या सिंधुताई सपकाळ यांनी. सिंधुताई सपकाळ यांनी सांगितलेल्या आपल्या आयुष्यातील खडतर प्रवासाचे काही खास आठवणी ऐकून उपस्थितांनी त्यांच्या कर्तृत्वाला दाद दिली. तसंच या कार्यक्रमाचा होस्ट आणि अभिनेता स्वप्नील जोशीनं देखील खास प्रश्न विचारल्याने सिंधुताई सपकाळ यांचं कार्य या मंचावरती अधोरेखित झाले. पाहुयात या शोची खास झलक. किती वर्ष सातत्याने काम करताय, म्हणजे काय काय म्हणायचं तुमच्या कामाला? 42 वर्ष झाले बेटा. हजारोंची माय झाले, 282 जावई आले, 48 सुनांची सासू आहे, 250 गायची आई आहे, बाळ 750 पुरस्काराची मानकरी आहे. हम भी कोई कम नाही. बेटा संकटावर पाय देऊन उभे राहा, त्याला घाबरू नका. संकटावर पाय देऊन उभं राहिलं ना की संकटच आपल्याला वेलकम म्हणतं आणि रस्ता नवा दाखवतं. बर, फुलांच्या पायघड्यावरून चालताना काटे बोचले तर सहन करायला शिका. लेकरांनो, फुलांच्या पायघड्यावरून चालताना काटे बोचले तर सहन करायला शिका. कारण काट्यांना फक्त बोचणं माहिती असते, वेदना कळत नसतात. तुम्ही तुमचे पाय किती संकट आलं तरी एवढे घट्ट करा, एक दिवस काटे तुम्हाला सांगतील आइए वेलकम सुस्वागतम, हम झुकता है तुम चलना सीखो, हम झुकता है तुम चलना सीखो. कोण होईल मराठी करोडपती सीझन 3 चे असेच काही इंटरेस्टिंग हायलाइट्स आम्ही आपल्याला देत राहणार आहोत. त्यासाठी पाहत रहा राजश्री मराठी. नमस्कार, मी स्वप्नील जोशी आणि तुम्ही बघताय राजश्री मराठी.